आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। वाशिमच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे कांदा बीजाचं नुकसान झालं असून कांदा उत्पादकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आणि नुकसान होऊन 2 ते 3 दिवस उलटून सुद्धा अद्याप पंचनामे काही झालेले नाहीत। तसंच शासनाचा एकही प्रतिनिधी बांधाकडे फिरकला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। अवकाळी पावसाचा शहापूर तालुक्यातील शिमला मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। पावसामुळे मिरचीवरती रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि मिरची लाल आणि पिवळी पडून कोमेजून गेली आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शहापूर इथल्या कार्यक्रमस्थळी जोरदार वाऱ्यामुळे मंडपाचा काही भाग कोसळला आणि यामुळे अनेक महिला किरकोळ जखमी झाल्यात। कापडी मंडपामुळे यामध्ये कोणी गंभीर जखमी झालं नाही, मात्र मंडप कोसळल्यामुळे महिलांमध्ये गोंधळ उडाला। मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठेसह अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांसोबत नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि 3 दिवसांपासून झालेल्या पावसानं खड्ड्यात पाणी साचलं असून अंदाज न आल्यामुळे अपघात देखील घडतायत। त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका फळ विक्रेत्यानं पोलिसांसोबत अरेरावी केली। फळ विक्रेता रस्त्याच्या मधोमध गाडी घेऊन उभा होता आणि यावेळी पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगताच त्यानं पोलिसांसोबत बाचाबाची केली। 12वीच्या गणित विषयाचा पेपर फुटी प्रकरणी नगरमधून मुख्याध्यापकासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रावरती प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते व्हायरल केले गेले आणि यावेळी प्रत्येकी 10,000 रुपयांना पेपरची विक्री करण्यात आल्याचं समोर आलंय। गडचिरोलीच्या कुरखेडा परीक्षा केंद्रावरती कॉपी करून देण्यासाठी केंद्र प्रमुखांना 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 500 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आलाय। किशोर कोल्हे असं या केंद्र प्रमुखाचं नाव आहे। विद्यार्थ्यांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्र प्रमुखावरती कारवाई करण्यात आली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये शुल्क प्रतिपूर्तीचा दर कोरोनापूर्व काळातील दरानुसार करण्यात आलाय। आता शाळांना 17,670 रुपये प्रति विद्यार्थी मिळणार आहेत। पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पानं जोडण्याबाबत शालेय शिक्षण विभागातच गोंधळाची स्थिती असल्याचं दिसून येत आहे। 2री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकात कोरी पानं जोडली जाणार आहेत, मात्र 9वी आणि 10वी या इयत्तांना या निर्णयातून वगळण्यात आलंय। उल्हासनगर पालिका क्षेत्रात जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुली आता लखपती होणार आहेत। 8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींची नावं महापालिका त्यांच्या नावे 1 लाख रुपये बँकेमध्ये जमा करणार आहे। या मुली 18 वर्षाच्या होईपर्यंत ही रक्कम त्यांच्या नावे बँकेमध्ये जमा असेल। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या मुलींना ही रक्कम व्याजासह परत केली जाईल। 2 कोटींच्या विम्याच्या दाव्यासाठी स्वतःला अपघाती मृत्यूचा बनाव रचणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला आणि त्याच्या 2 साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने त्याचा दावा सेटल करण्यासाठी खोटे आईवडील सुद्धा उभे केले। स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या या तरुणाचं नाव दिनेश टाकसाळे असं आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेवरती आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिवेशनामध्ये अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट करत हे तिघेही गृहमंत्री झालेत, मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळाले नाही असं मिश्किलपणे म्हटलं। मात्र सभागृहाच्या बाहेर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण आलं होतं। मनसेचा आज 17वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सभा होणार आहे। ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा पार पडेल। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापुरात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी हायकोर्टात याचिका केली। आदित्य ठाकरे यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीनं उल्लेख करण्यात आला। विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री होतील असं ठाकरे गटाच्या वतीनं वरळीमध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितलं। एप्रिल ते मे महिन्यात महाविकास आघाडीच्या राज्यभर संयुक्त सभा होणार आहेत। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा पार पडतील।
मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशांना आकारण्यात येणारं वाढीव सेवा शुल्क रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. मुंबईतल्या रहिवाशांना लागू करण्यात येणाऱ्या सवलती उपनगरात सुद्धा लागू केल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये एकाही व्यक्तीकडे धनगड असल्याचं जात प्रमाणपत्र नाही असा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केलाय आणि याची दखल घेत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते आणि त्यानुसार आज प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींची पटसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 16% घसरली आहे. कोरोनानंतरच्या काळात मुलींचं शाळेत येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरणं ही चिंताजनक बाब आहे. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी कापलेल्या झाडांबाबत दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. 84 झाडं कापण्याची परवानगी असताना MMRDLनं 177 झाडं कापण्याची परवानगी मागितलीच कशी असा सवाल याचिकेत करण्यात आलाय. खड्ड्यांची तक्रार नागरिकांना नोंदवता यावी म्हणून मुंबई हायकोर्टानं 12 एप्रिल 2018ला खड्ड्यांबाबत स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश दिले. मात्र राज्य सरकार, पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणतीही पूर्तता न केल्यानं या संदर्भात हायकोर्टानं अवमान याचिका दाखल केली आणि या याचिकेवरती आज सुनावणी होईल. कोकणातील मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध पर्सिसिन मासेमारी सुरूच असल्याबाबत खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. त्याबाबत कोर्ट निर्णय देईल. MMRDAनं ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गाचा खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरती MMRDA काम करत असून लवकरच DPR तयार करण्याचं काम सुरू होईल. मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतून क्लीनअप मार्शल कायमचे आऊट करण्याचा निर्णय घेतला. आता क्लीनअप मार्शलच्या ऐवजी 5000 स्वच्छता दूतांची नियुक्ती केली जाणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळिंजमधील गृहप्रकल्पातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मे अखेरीसपर्यंत बोळिंजमधील म्हाडा वसाहतीला पुरेसं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन वसई विरार महानगरपालिकेकडून देण्यात आलंय. म्हाडाच्या प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या योजनेतील घरांसाठी इच्छुक असलेल्यांना अत्यंत विचारपूर्वक अर्ज भरावा लागणार आहे. या योजनेतील विजेत्यांनी घर नाकारल्यास संपूर्ण अनामत रकमेचा परतावा न करण्याचा निर्णय कोकण मंडळानं घेतलाय. मुंबईची ओळख आणि शान असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पुरातत्व विभागानं मुंबईच्या ऐतिहासिक अशा गेटवे ऑफ इंडियाबाबत एक अहवाल तयार केलाय आणि या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. भिवंडी तालुक्यातील अंबाडी इथे शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभार समोर आला आणि 50 वर्षीय जखमी महिला रुग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र त्यावेळी तिथे डॉक्टर आणि नर्सच नसल्यामुळे या जखमी महिलेला रुग्णालयाच्या पायऱ्यांवरतीच तात्काळत बसावं लागलं. नागपुरात धुळवडीच्या दिवशी भर चौकात 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रंग खेळण्यावरून तरुणांमध्ये रडा झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. डोंबिवलीच्या खंबाळपाडा MIDC फेज 1 मधील रामसन्स आणि प्रयाग या 2 कंपन्या जळून खाक झाल्यात. शॉर्ट सर्किटमुळे या कंपन्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील वेहलोंडे गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक घर जळून खाक झालं. आगीमध्ये घरामधील अन्नधान्य, कपडे, मुलांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तू नष्ट झाल्यात. DRIनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका प्रवाशाकडून 53 कोटी रुपयांचं 7.6 किलो हेरॉईन जप्त केलंय आणि या प्रवाशाला 10 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईत गेल्या एका आठवड्यात KYC अपडेट करण्याच्या नावाखाली एकाच बँकेच्या सुमारे 50 ग्राहकांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. यात चित्रपट अभिनेत्री श्वेता मेमनच्या नावाचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 40हून अधिक FIR नोंदवलेत. पुण्यामध्ये रील्स बनवताना स्कूटीनं दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. तस्लिमा पठाण असं महिलेचं नाव आहे. हा प्रकार घडताच रील्स बनवणाऱ्या दोघांनी तिथून पळ काढला. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत आहे. ज्ञानगंगा नदीच्या काठावरील शेतामध्ये मका कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवरती बिबट्यानं हल्ला केला आणि यात 2 शेतकरी जखमी झाले. भंडारा जिल्ह्यामध्ये वाघानं धुमाकूळ घातला असून वाघानं वन कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांवरती हल्ला केला. भंडाऱ्याच्या मोहाडीमधल्या धोपमधली ही घटना आहे. यामध्ये वन कर्मचारी जखमी झाला असून शेतकरी थोडक्यात बचावलाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक देहूनगरीमध्ये आलेत आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरात गर्दी केली.
तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. देहूमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीच्या आधारे देखील सोहळ्यावरती करडी नजर ठेवली जाते. दापोली तालुक्यातील जामगे सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये पालखी भेटीच्या सोहळ्याला नागरिकांनी गर्दी केली आणि पंचक्रोशीतील 5 देवदेवतांच्या पालख्या या ठिकाणी एकत्रितरित्या भेटतात. जगद्गुरू संत तुकोबांच्या बीज सोहळ्यासाठी पाणी पुरवठा प्रशासन देखील सज्ज झाले. बोडकेवाडी इथून इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी घाट परिसरात पाण्यामुळे भक्तांची सोय झाली आहे आणि मागील आठवड्यात इंद्रायणी नदीचं पात्र पूर्णपणे कोरडं पडलं होतं. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात. कापडखेडे वाघोटण इथे शिमग्याच्या निमित्तानं घराघरात जाऊन जन्मलेल्या लहान मुलांना आशीर्वाद देण्यासाठी तारली करण्यात येते. दापोलीमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह दिसतोय आणि शिमग्या निमित्तानं गावात पालखी नाचवण्याची परंपरा आज देखील जपली जाते. या उत्सवात मोठ्या संख्येनं गावकरी आणि चाकरमानी सहभागी झालेत. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांच्या सैराट स्टाईल स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय. रंगपंचमीचा उत्सव साजरा केल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत संजय गायकवाड यांनी एका विहिरीमध्ये सैराटमधील परशाप्रमाणे उडी मारल्याचं या व्हिडिओत दिसतंय. दिल्लीतल्या वसंत विहार भागात भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं 7 जणांना चिरडलं. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचं कार चालकानं सांगितलं. दिल्लीमध्ये पोलिसांच्या पीसीआर व्हॅनला अपघात झाला. मयूर विहार परिसरामध्ये घटना घडली असून या धुळवड खेळणारे काही तरुण जखमी झाले. सोन्याच्या तस्करी प्रकरणी एअर इंडियाच्याच कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. कोची बहरीन विमानातून तो सोन्याची तस्करी करत असल्याचं समोर आलं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेत आणि गुजरातच्या साबरमती आश्रमाला भेट देऊन त्यांनी महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज शेवटचा कसोटी सामना होणार आहे आणि या निर्णायक कसोटी सामन्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. एक छोटासा ब्रेक घेऊन इथे लगेच परत येतोय. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.